तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी. अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते. माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. प्रसिद्ध उद्योजक महेश आहुजा यांच्या पत्नी सीमा आहुजा यांनी सुमारे 500 महिला कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. दरम्यान 1 आठवड्यानंतर त्यांची महिला सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली असून हा पदनियुक्ती कार्यक्रम उल्हासनगरमध्ये पार पडलाय. या पदनियुक्ती कार्यक्रमाला माजी आमदार पप्पू कालानी देखील उपस्थित होते. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या हस्ते पदनियुक्ती पत्र सीमा आहुजा यांना देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योजक महेश आहुजा यांच्या पत्नी सीमा आहुजा यांची काँग्रेसच्या महिला सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. शहरातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता लवकरच एक बैठक घेतली जाईल. तसेच महिलांच्या समस्यांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल असे सीमा आहुजा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान यावेळी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमी कलानी यांना मतदान करा असंही आव्हान नागरिकांना केले. नुकताच उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आपले उल्हासनगरचे प्रसिद्ध उद्योगपती महेश आहुजाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे पहिले होते महिला अध्यक्ष म्हणून सीमा आहुजाजी यांनी एक दीड 2 महिना पहिले काँग्रेस पक्षात मोठा जाहीर प्रवेश केलेला. टिळक भवन येथे सन्माननीय नानाभाऊ पटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संध्याताई सवालाके महिला अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये 400-500 लोक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मोठा पक्षप्रवेश केलेला. आणि त्या पक्षप्रवेशनंतर त्यांनी तात्काळ सगळे उल्हासनगर काँग्रेसचे आमची ताकद वाढली. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे सोबतचे पण सहकारी ते सर्व काँग्रेसमध्ये आले. आणि आल्याबरोबर सीमा आहुजाजी असतील महेश आहुजाजी असतील त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम असतील चांगल्या पद्धतीने राबवणं सुरू केलं. आणि महिला काँग्रेसच्या वतीनं जी सभासद नोंदणी चालू होती त्या सभासद नोंदणीमध्ये खूप चांगली कामगिरी सीमा आहुजाजी ताईंनी, आमच्या महिला अध्यक्षा मनीषा महाकाळेजी, आमच्या नगरसेविका अंजली साळवे व सर्वच महिलांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं. आणि ते कामची त्यांचं कॅपॅसिटी आणि त्यांची केपेबिलिटी ही दोन्ही गोष्ट बघून त्यांना कालच नियुक्तीपत्र आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबाजी आणि संध्याताई सवालाके व नानाभाऊ पटोले या सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली. खरं म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की उल्हासनगर काँग्रेसमधनं पूर्ण प्रोसिजरनी कोणी महिला आमच्या प्रदेशवर गेलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. कारण की इथे स्थानिक पातळीवर तर ते काम करतीलच, पण आज महाराष्ट्र प्रदेशवर जाऊन महिलांचे आपल्याला माहिती आहे की खूप प्रश्न आहेत जे आमचे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस त्याच्यावर आवाज उचलत असते. आता सीमा आहुजाजी एक उल्हासनगरचा आवाज म्हणून तिथे जाऊन महिलांचा प्रश्न उचलतील. आणि उल्हासनगरला तर स्थानिक पातळीवर ते चांगलं काम करणारच आहे. त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये त्याचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इफेक्ट दिसेल. सर्वप्रथम मला जी ही काही जिम्मेदारी भेटलेली आहे ही सगळी माझे काँग्रेस फॅमिली आहे यांच्या मेहनतीने मला ही जिम्मेदारी भेटलेली आहे. आणि ही पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी, राज्यभराची जिम्मेदारी आहे. ती एकदम परफेक्ट मला निभवायची आहे. जिथे जिथे महिलांसाठी जे काही प्रश्न उभे आहेत ते मला जाऊन त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. आणि ते नक्कीच मी अगदी जिम्मेदारीने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकते. बघा, सर्वप्रथम तर हा जो मोठा प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या ठिकाणी, जे मुलींवरती छोट्या छोट्या मुलींवरती जे बलात्कार होत आहेत, त्यांचं शोषण होत आहे, तर त्याच्यासाठी आहे ना सर्वप्रथम माझी जे आहे काँग्रेस फॅमिली ह्यांच्याशी आम्ही आज ठरवलं आहे की एक मीटिंग होणार आहे. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही हे ठरवणार आहोत की प्रत्येक ठिकाणी कोण जाऊन तिथे कुठली जिम्मेदारी निभावणार आहे किंवा कुठली जिम्मेदारी घेणार आहे. लहान लहान मुलींना कसं आपण फॅमिलीशी बोलून, त्यांच्या मातांशी बोलून त्या मुलींना कसं सुरक्षित ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर, साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772
7219717701. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा. चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355 154 154. मॅक्सिलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.